नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, नीट गोंधळ पुन्हा झालेला आहे. पाठीमागे तुम्हाला माहिती असेल पेपर फुटीचा मोठा गोंधळ झाला. त्यानंतर ही एक्झाम परत म्हणजे री एक्झाम होत आहे. विद्यार्थ्यांना परत ह्या एक्झामचा अभ्यास करून परत ही एक्झाम द्यावी लागणार आहे. ही एक्झाम 21 जूनला होत आहे आणि बरेचसे विद्यार्थी फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत, ताणतणावामध्ये आहे. परत एकदा ही बातमी समोर येते की परत एकदा इथे सावळा गोंधळ झाला. नेमका काय गोंधळ झाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. बघा, हा युट्यूब चॅनल तुम्हाला नेहमी शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षा असेल किंवा 11वी-12वी फाउंडेशन असेल किंवा 12वी नंतर 10वी नंतर करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी काय काय आहेत, कोणती स्ट्रीम निवडावी, JEE जावं का सीईटी जावं का नीट जावं की अदर काही करिअरचे ऑप्शन्स आहेत का, या सगळ्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्याच्यावरती विशेष अभ्यास करून तुम्हाला एक व्हिडिओ नक्की देतो. सो हा चॅनल लाईक करून ठेवा, कमेंट तर नक्कीच करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईब करून आयकॉन बटन पण दाबा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हाईप पण करा. कमेंटच्या शेजारी हाईप नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून टाका. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, बातमी दिली आहे साम टीव्हीने, न्यूज दिली साम टीव्हीने किंवा सकाळ वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे. नीटच्या फेर परीक्षेचा सावळा गोंधळ उघड झालाय आणि काय झालंय तर नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबुधाबीचं सेंटर आलं. USA अबुधाबीला जायचं एक्झाम द्यायला, असं सेंटर समोर बघतात. बघा, त्या मुलाने म्हणजे विद्यार्थ्याने नागपूर, वर्धा आणि भंडारा हे पर्याय निवडले असताना सुद्धा नागपुरातला हा अब्दुल्ला नावाचा विद्यार्थी, त्याला अबुधाबीचं परीक्षा सेंटर मिळालेलं आहे. आता यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी त्याचा हा फॉर्म पण आपल्या समोर आहे. फॉर्म जर बघितला तुम्ही, परीक्षा एका दिवसावर असताना या प्रकारामुळे विद्यार्थी पालक चिंतेत आहे. हा महाराष्ट्राचा विद्यार्थी आहे, मोहम्मद तालिब नावाचा, हा त्याचा फोटोग्राफ आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा ढिसाळ कारभार समोर आलाय. इथे जर तुम्ही बघितलं अबुधाबी इंडियन स्कूल असं त्याला काय आलंय, परीक्षा सेंटर आलेलं दिसतंय आपल्याला. आता ह्या परीक्षा सेंटर तो कधी जाणार आहे, कधी एक्झाम देणार आहे. जर याचं सेंटर बदललं नाही, बघा एक्झाम कधी आहे, 21 जूनला आहे. याचं सेंटर जर बदललं नाही तर हा एक्झाम देऊ शकणार नाही. आणि पाठीमागची एक्झाम ऑलरेडी दिलेली आहे. आता हे एक प्रकरण असं महाराष्ट्रात अजूनही किंवा भारतात अजूनही प्रकरण समोर येऊ शकतात. आता हे आलंच कसं, हा महत्वाचा प्रश्न आहे. यावरती जे पालक आहेत त्यांचे, मोहम्मद तालिब अब्दुल्लाचे वडील आहेत, आज दुपारी 4 वाजेपर्यंत केंद्र बदलून देण्याचं NTAचं आश्वासन त्यांना आलेलं आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एक्झाम घेते. तुम्हाला माहिती असेल हेलिकॉप्टरनी क्वेश्चन पेपर पोहोचवले जात आहे सध्या, हेलिकॉप्टरने, बरोबर. सोशल मीडियामध्ये टेलिग्राम चॅनल बंद करून टाकलाय का, तर त्या टेलिग्राम चॅनलवरती हे पेपर शेअर होतात म्हणून. अरे भरपूर ऑप्शन्स आहेत, तुम्ही असं काय करतात. तुम्ही प्रिकॉशन घेतली पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही किंवा राहू शकतो ही भीती असल्यामुळे यांनी NTA या त्यांच्या वेबसाईटला जाऊन त्यांची तक्रार पण नोंदवली. NTA त्यांना सांगितलंय आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्हाला आम्ही बदलून देऊ सेंटर. होपसो सेंटर बदलून मिळेल त्याला आणि त्या विद्यार्थ्याला एक्झाम देता येईल. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ही एक्झाम देत असाल तर निश्चिंत राहा, निवांत राहा. एखादे 2 प्रकरण असे घडतात कारण सोशल मीडियामध्ये आता हे सगळे न्यूज समोर येत आहे. पण पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलाकडे मुलीकडे लक्ष ठेवा, त्याला पूर्ण आत्मविश्वास द्या, सकारात्मक राहायला लावा आणि एक्झामला व्यवस्थित जायला लावा. ह्या एक्झामसाठी तुम्ही सगळे तयारी करता, तयारी खूप चांगली तुमची झालेली आहे. ह्या एक्झामसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि इग्नाइट विद्यालय नावाचे चॅनल तुमच्यासाठी आम्ही चालू केलेलं आहे, हे लाईक मात्र नक्की करा आणि इतरांना शेअर पण नक्की करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.